आरएसएसच्या शताब्दी निमित्त संघ घरोघरी जाऊन 100 वर्षांमध्ये केलेले काम लोकांपर्यंत पोहोचवणार. संघाच्या शताब्दी निमित्त देशभरात मंडळ स्तरावर विविध उपक्रम राबवणार. जास्तीत जास्त गणवेशधारी स्वयंसेवकांचा सहभाग नोंदवला जाणार. जळगाव महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये एमआयएम पक्ष 25 जागांवर उमेदवार देणार. पक्षाचे जिल्हा निरीक्षक शारिक नक्षबंदी यांची माहिती. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर. ठाकरे इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेणार. अधिवेशनाच्या दरम्यानच ठाकरे दिल्ली दौरा करणार असल्यानं चर्चांना उधाण. ठाकरेंच्या मातोश्री परिसरामध्ये आदित्य ठाकरेंचे बॅनर झळकले. आदित्य ठाकरेंना दिशा सल्यान प्रकरणी क्लीन चिट मिळाल्याचा उल्लेख. राजकीय आरोपांचे शिंतोडे उडवणाऱ्यांना कोर्टाची चपराक असा उल्लेख. भाजप नेते नारायण राणेंना अलिबागमध्ये दाखल गुन्ह्यामध्ये क्लीन चिट. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केलेल्या आक्षेपार्ह विधान प्रकरणामध्ये दिलासा. अलिबाग पोलिसांकडून सी समरी रिपोर्ट दाखल. तर पुण्यातील गुन्ह्यातही लवकरच सी समरी रिपोर्ट येणार. राज्य सरकारची हायकोर्टात माहिती. हल्ल्याच्या प्रयत्नानंतर संजय शिरसाटांच्या घराबाहेरील बंदोबस्तामध्ये वाढ. मध्यरात्री घरावर दगडफेक करत आरडाओरड. सौरभ खुले असा हल्लेखोराचं नाव. सातारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अनिल परवांविरोधात हक्कभंग आणणार. माझ्या आईचा काही संबंध नसताना बदनामी केली, माफी मागावी. सावली बारवरून केलेल्या आरोपानंतर योगेश कदम संताप. पुणे जिल्ह्यामध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश निश्चित. 1 ऑगस्टला प्रवेश करणार.